आणि 2 गडी देखील बाद केले. लगेच आपण दुसऱ्या मॅचकडे वळूया. चेंडू द्यायचे आहेत मैदानात. व्हॉलेंटियर्स आपण पंचांकडे लक्ष द्या. भावी स्पोर्ट्स किरवली आयोजित जय सावरीदेव चषक 2022 अतिशय भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर रंगते. सर्व ऑनलाईन व्ह्युअर्सचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अतिशय सुरेख असं टेलिकास्ट या स्पर्धेचं क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवलं जात आहे आणि क्रिकेट रसिकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घ्या. मैदानाकडे जास्त गर्दी करू नका. दोन्ही संघांचे कर्णधार नांदकर स्पोर्ट्स नांदकर आणि NK स्पोर्ट्स खांडवळ आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तो आइए चलते अब दूसरे मैच की तरफ योगेश पाटिल के साथ. धन्यवाद अजय. तर पहिला सामना प्रेक्षकांना इथे मात्र एकतर्फा पाहायला मिळाला, परंतु हा सामना एकतर्फा होणार नाही. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले तर याच परिसरातील आपण पाहिलं तर अतिशय बलाढ्य संघ म्हटले जात आहेत. नानकर स्पोर्ट नानकर आणि NK स्पोर्ट खांडवल. टॉस जिंकला नानकर संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. त्याला खेळ सुरू करा, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. कारण एकूण 9 सामने आज कव्हर करायचे आहेत आम्हाला. तर थोडीस बदलाव आहे, कारण टॉस जिंकला NK स्पोर्ट खांडवल संघाने आणि टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय इथे मात्र त्यांनी स्वीकारलाय आणि सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. विनोद पाटील आणि त्याच्या समीप आहे सागर. कैलासवासी आकाश बालराम बजागे यांच्या स्मरणार्थ केतन बालराम बजागे याचकडनं तुम्हाला सुंदर ट्रॉफीज आम्हाला लाभलेला आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज द विकेटने. पहिला चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतो इनपुटच्या डोक्यावरनं. टायमिंग जबरदस्त पाहायला मिळते, परंतु त्या दिशेला थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. त्याचमुळे पाहतो की चेंडू मात्र सीमारेषा क्लिअर होऊ शकला नाही, परंतु काय जबरदस्त फटका पाहिला आपण विनोद पाटीलच्या बॅटमधून. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि या 2 धावांनी NK स्पोर्ट खांडवल संघाची श्रीगणेशा मात्र या ठिकाणी होत असताना योगेशने आपल्या षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे एक संधी मिळाली, ती म्हणजे फलंदाज विनोद पाटीलला. अजून एक मात्र ठिकाणी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु थोडीशी मिसफील पाहतोय आपण शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट केली आणि एका धावेने 3 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, याच परिसरातील एक नामांकित स्पर्धा तुम्हाला मित्रांनो भेटीला येणार आहे 20 जानेवारी ते 26 जानेवारी. MD याच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. सरपंच चषक 2022. पुलटवा चेंडू बेस्ट टायमिंग फटका झेल होण्याची संभावना नाकारता येणार नाही आणि मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र हा झेल कलेक्ट केला आणि मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केली, ती म्हणजे या नानकर संघाने. पहिला धक्का NK स्पोर्ट खांडवल संघाला.
मेरे ख्याल से ऑफ स्टंप के बाहर थी जब पैर पर लगी थी। उसको ही देखते हुए अंपायर ने नॉट आउट घोषित किया है विनोद को। विनोद और विवेक, दो विस्फोटक बल्लेबाज इस समय क्रीज पर एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के लिए। रिवर्स खेलने का प्रयास, फिर से अपील हो रही है, लेकिन ये तो ऑफ स्टंप के बाहर नजर आ रही थी। हालांकि विवेक ये स्ट्रोक खेलने में काफ़ी माहिर बल्लेबाज माने जाते हैं, लेकिन जब आप ब्रेक लेते हो योगेश, तो दोबारा जब वापसी करते हो तो फिर से उसी तरह के खेल करना बहुत मुश्किल होता है। हो नक्कीच. आणि विवेक पाटील पाहिले तर भरपूर दिवसानंतर मात्र पुन्हा तो वापसी करतो आणि त्यामुळे पाहतो की जी फटकेबाजी होणे गरजेचे आहे ते फटके तो मात्र खेळू शकत नाही. परंतु या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट, सुंदर फटका पाहिला म्हणजे पंताचा बीमरचा इशारा. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत चेंडूला मात्र उचलून फेक करतील तोपर्यंत 3 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. 3+1 एकूण 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या पुढील चेंडू फिरीड असेल आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल. एनके स्पोर्ट खारवड संघाची 1 गडी बाद 8 धावा. ये कहीं ना कहीं खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली है गेंदबाज योगेश ने। अभी तक बहुत अच्छा ओवर घट रहा था और पहले मैच में भी काफ़ी अतिरिक्त रन हमें देखने को मिले, काफ़ी नो बॉल्स भी हमने देखी। नीचे रहती हुई गेंद थी, स्विंग किया है ऑन साइड में, गैप में खेला हुआ स्ट्रोक, पावर प्ले का फायदा मिल रहा है। कम से कम 2 रन लेना चाहेंगे, शायद बाउंड्री भी हो सकती है, गेंद बाउंड्री की तरफ पहुंची है। और इससे पहले कि उठाकर थ्रो करते फील्डर, 3 रन लेने का पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास। इन 3 रनों से स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ एनके स्पोर्ट्स खांडवल टीम का 11 रन 1 विकेट के नुकसान पर, और इसके साथ ही पहले ओवर का खेल भी समाप्त होता हुआ। एकही चौकार नाही आला पहिल्या ओव्हरमध्ये, काही षटकार नाही आला. परंतु धाबा पाहिले तर खूपच छान पाहायला मिळत आहेत. कारण रनिंग बिटवीन द विकेट खूपच छान या दोघांमध्ये आपल्याला चांगलं तालमेल पाहायला मिळालं. कारण सागर शून्यावर इथे मात्र माघारी परतला होता. परंतु त्यानंतर विनोद पाटील आणि विवेक पाटील आपल्याला संघाला मात्र या ठिकाणी सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आणि भरपूर आपण जर विचार केला तर या दोघांकडे क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर अनुभव आहे. कारण सातत्य टिकून ठेवला या दोन खेळाडूंनी. एक काल होता जे विनोद पाटीलचा, आपण विनोद पाटीलची बॅटिंग पाहिली असेल. जी हाँ, ना सिर्फ वो विनोद का समय था, मैं समझता हूँ उससे पहले भी हम देखे तो संदीप, प्रमोद, ये जो बल्लेबाज खेला करते थे, विवेक पाटिल भी तब पूरे शबाब में नजर आते थे। एनके स्पोर्ट्स खांडवल टीम इस आमने लोनार परिसर की नंबर 1 टीम थी। परंतु आता मात्र कुठेतरी या संघाला जे क्रीडांगण नाहीये परफेक्ट सरावासाठी, आणि त्याचमुळे पाहतोय की त्याचा अभाव कुठेतरी मात्र या सत्रामध्ये या खेळाडूंना पाहायला मिळतोय. हालांकि आज भी क्षमता रखते हैं ये खिलाड़ी के तूफानी अंदाज में बैटिंग कर सकते हैं। लॉफ्ट करने का प्रयास था, बल्ले के अंदर लगी है, स्क्वायर लेग अंपायर के बगल में गेंद जा रही है। खुद गेंदबाज पहुंचे, डीप में से भी खिलाड़ी आए, तब तक 1 रन पूरा किया गया है। हालांकि 2 रन भी मेरे ख्याल से बन सकते थे, लेकिन कोई ज्यादा वहां पर प्रयास हुआ नहीं दोनों बल्लेबाजों द्वारा। अब स्ट्राइक विवेक पाटिल के पास, स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन। यतीन ने नया ओवर शुरू किया है और ये बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है नानकर स्पोर्ट्स नानकर के लिए। अच्छा ऑलराउंडर है। बापगांव के टूर्नामेंट में हमने देखा उन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था। दिन के मेरे ख्याल से अंतिम मैच में वो हारे थे। तो ये नानकर स्पोर्ट्स नानकर टीम बड़ी खतरनाक है, अच्छी अच्छी टीमों को परास्त करने की क्षमता रखती है। धूप धीरे धीरे तेज होती हुई, सुबह जब खेल शुरू हुआ तो बहुत मतलब ऐसे छन के धूप आ रही थी, लेकिन अब थोड़ी सी धूप की तमाजत बढ़ती हुई यहाँ पर किरवली में। आप देख रहे हैं जय सावरदेव कप 2022। यतीन एक बार फिर से चले दाहिने हाथ से ओवर द विकेट। ओ बहुत ही शानदार गेंद, पूरी तरह से गेंद की लाइन को चूक गए विवेक पाटिल और क्लीन बोल्ड। दूसरे विकेट का पतन होता हुआ। काफी खराब स्ट्रोक, तेज रफ्तार वाली गेंद थी, लेग स्टंप की सीध में ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए खेलने का प्रयास था, लेकिन गति में पूरी तरह से बीट हुए विवेक पाटिल। एक गलत स्ट्रोक का चयन कर बैठे। रनों की रफ्तार को बढ़ाने का प्रयास था, लेकिन उसमें असफल रहे और मात्र 3 रनों का योगदान देने के बाद विवेक पाटिल पेविलियन की राह पर। 12 रन 2 विकेटों के नुकसान पर इस समय एनके स्पोर्ट्स खांडवल टॉस जीतकर पहले बैटिंग करते हुए। आज का ये दूसरा मैच है। आज कुल मिलाकर 10 टीमें खेलने वाली है इस सावरदेव कप 2022 में। इसके बाद होने वाला मैच होस्ट वर्सेस गेस्ट, भावेश स्पोर्ट्स किरवली बनाम आई एकवीरा सावध। तर असं वाटलं होतं की विवेक पाटील आल्यानंतर एक मजबूत बॅटिंग लाईनअप इथे पाहायला मिळालेला. भरपूर अपेक्षा होत्या विवेक पाटीलच्या माध्यमातून आपल्या संघाला, परंतु त्या अपेक्षा मात्र पुन्हा एकदा निराशा होत असताना पाहिल्या आपण. फक्त 3 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं.
आणि विवेक पाटील बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर योगेश. सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या, चांगली सुरुवात होती, परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी यतीनने कमबॅक करून दाखवलं नानकर संघासाठी. कारण एक भरपूर मोठी विकेट त्याने प्राप्त केली. विवेक पाटील सारख्या बॅट्समनला त्याने मात्र बाद केलं आणि खांडबळ संघाला लागणारा हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते आणि ज्याच्या वेळी अजय डाकूर हाताची गोलंदाजी कधी कधी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी एक कोण तयार होतो आणि चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर थोडासा अँगलच्या साईडमध्ये चेंडू बाहेर कट सुद्धा होत असतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे मात्र या ठिकाणी पंच देत असताना, परंतु या ठिकाणी पुन्हा मॅच टायमिंग पटका चेंडू हवेत आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी, असं वाटलं की एक क्षण झेल समाप्त होईल, परंतु झेल ड्रॉप आणि बॅट्समन योगेशला इथे मात्र जीवनदान मिळतोय आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धाव फलक पुढे जात असताना पाहतोय आपण 2 गडी बाद 13 धावा. कंधे का अच्छा जोर लगा रहे बल्ले गेंदबाज और बाउंस अच्छा उनको मिल रहा है. बाउंसर का भी अच्छा इस्तेमाल किया था इससे पहले और इस बार देखिए टॉपेज जो लगा था कैच नहीं कर पाए, लगभग पहुंच गए थे गेंद के नीचे स्ट्राइकर्स एंड की तरफ. फॉलो थ्रू में आगे बढ़ते हुए कैच लेना उतना आसान तो नहीं होता है, लेकिन मैच जीतना है तो इस तरह की कैचेस भी आपको लपकने होंगे. कैच ड्रॉप हुआ है, जीवन दान मिला है नए बैटर योगेश को. योगेश 1 पर और अब अगली गेंद का सामना करेंगे विनोद पाटिल. टीम का स्कोर केवल 13 रन 2 विकेटों के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल चल रहा है, 4-4 ओवर का ये मैच. ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन है, एक बैकवर्ड पॉइंट की तरफ खिलाड़ी रखा गया है सर्कल के अंदर. ऑन साइड में एक स्क्वेरिश मिड विकेट है सर्कल के अंदर और एक शॉर्ट फाइन लेग. बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर नजर आते हुए. आगे रखी हुई गेंद काफी ऊपर खेल बैठे हैं, केवल ऊंचाई है दूरी नहीं है और एक बहुत ही आसान कैच, कोई गलती नहीं डीप मिड विकेट के स्थान पर. विकेट का पतन. ताकदीचा सुद्धा मात्र कमी वापर केला विनोद पाटीलने आणि त्यामुळे पाहतो की चेंडू भरपूर वेळ हवेत पाहायला मिळाला आणि मात्र एक सहजसोबत झेल तिथे मात्र प्राप्त केलाय. बॅटिंग स्वीकारली होती अजय नाणेफेकी जिंकल्यानंतर इंकेसपूर खारवड संघाने, परंतु हवी तशी बॅटिंग आतापर्यंत आपल्याला त्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. जी हाँ, कहीं ना कहीं गेंद के मेरिट पर भी बैटिंग नहीं हो रही है. ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उसको ऑन साइड में खेलने का प्रयास किया. टाइमिंग पर ज्यादा ध्यान नहीं दे रहे बल्लेबाज. जोरदार अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं और इससे पहले कि शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी गेंद को उठाते एक तेज सिंगल वहां पर पूरा कर लिया है बल्लेबाजों ने. लेग बाय का इशारा. अंपायरिंग बहुत अच्छी देखने को मिल रही है पहले ही मैच से. 1 रन से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 14 रन 3 विकेटों के नुकसान पर. चांगली गोलंदाजी या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजांना मात्र थांबवलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात असताना सुद्धा त्यानंतर चांगली रिकव्हरी केली ती म्हणजे गोलंदाज यतीनने. आपल्या एका षटकात त्याने स्पेल हाताला फक्त 3 धावा खर्च केले आणि 3 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट्स, अर्थात विवेक पाटीलला बाद केलं, त्यानंतर विनोद पाटीलला बाद केलं. तर चांगलं योगदान मित्र म्हणेन नानकर संघासाठी यतीनच्या माध्यमातून. जी हाँ, और गहरे दबाव में इस समय बल्लेबाज नजर आ रहे हैं. ये दबाव जो बना है इसको तुरंत हटाने का प्रयास करना होगा. अच्छे शॉट्स लगाने होंगे. अब केवल 2 ओवर का खेल पारी में शेष है और कहीं ना कहीं 40 की तरफ तो देखना होगा. यहाँ पर तो बहुत बड़े बड़े स्कोर्स बनते हैं. 4 ओवर में 50, 55, 60 रन भी आसानी से कई बार चेज होते हुए हमने देखे हैं. लेकिन शुरुआत खराब रही है तो उसको देखते हुए यदि 40 तक भी पहुंचेंगे तो मैं समझता हूँ कि एक अच्छी रिकवरी रहेगी. आणि इथून तो प्रयत्न अजय करावा लागेल, कारण योगेशकडे क्षमता आहे, कारण चांगली बॅटिंग तो सातत्याने मात्र या ठिकाणी या सत्रामध्ये करतोय आणि त्याला मात्र 7 मात्र या ठिकाणी फलंदाज दीपेशला सुद्धा मात्र द्यावी लागेल, कारण मिडल ऑर्डरचे आता मात्र बॅट्समन आपल्याला खिलपट्टीवर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकात सुरुवात केली आहे, फुलटॉस चेंडू परंतु ऑफस्टिकला मात्र ठिकाणी चेंडूची फेकी पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि मात्र हा येतो नशिबाचा चौकार आणि या डाबातील येणारा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या. हालांकि इस मैदान पर फील्डिंग करना भी एक बहुत बड़ा चुनौती भरा काम रहता है, क्योंकि आउटफील्ड हम देखें तो ऊपर नीचे है, उस वजह से गेंद कभी भी घूम भी सकती है. लेकिन फिर भी ये उतना मुश्किल नहीं था. सीधे फील्डर की तरफ आई थी गेंद
फुल टॉस गेंद भी कमजोर थी, स्ट्रोक भी उतना अच्छा नहीं था, टाइमिंग नहीं थी बराबर, लेकिन फिर भी 4 रन मिले हैं और रन्स आने जरूरी है इस समय एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के लिए। रन्स किस तरह से आ रहे हैं ये ज्यादा महत्वपूर्ण चीज नहीं है। शुभम एक बार फिर से दाहिने हाथ से राउंड द विकेट जाते हुए शॉर्ट आर्म पुल करने की कोशिश, बहुत अच्छी गेंद थी, कोन बनाकर अंदर की तरफ आई थी और पूरी तरह से छकाया बैट्समैन को। बल्लेबाजी में वो आत्मविश्वास नजर नहीं आ रहा है। आत्मविश्वास सबसे बड़ी चीज होती है योगेश। कहा जाता है कि शक्ति से बड़ी भक्ति, भक्ति से भी बड़ी श्रद्धा, यानी कि विश्वास। आत्मविश्वास आपके अंदर है तो आप दुनिया जीत सकते हो। नक्कीच परंतु तो आत्मविश्वास आपल्या गोलंदाजामध्ये पाहायला मिळतोय जय. जी हाँ, पलटो चेंडू सरळ बॅटर लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु स्वतः गोलंदाजाने मात्र फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि मात्र सहजपणे 2 धावा इथे पूर्ण केल्या. आणि आता मात्र याठी सिंगल आणि डबलनेस मात्र धाव फरक पुढे जाताना आपण पाहतोय 20 धावा स्कोर कार्डवर. किरणजीत तळे कुठल्याही स्पर्धा कव्हर करत असतील त्यामध्ये पूर्णपणे जान टाकण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि आता मात्र समालोचक कक्षामध्ये त्यांनी एलईडीची मात्र सुविधा या ठिकाणी उपस्थिती केलेली आहे. पंक्चुअल है, समय पर आते हैं कभी भी. ऑन ड्राइव, वाइड ऑफ डीप मिड विकेट, एक ही रन मिलेगा. 2 अच्छे स्ट्रोक्स देखने को मिले हैं पिछली 2 गेंदों पर, लेकिन ज्यादा रन्स नहीं मिल पाए हैं. एक स्ट्रेट ड्राइव उन्होंने खेला था जिसको बॉलर ने रोका पैर से, नहीं तो वो बाउंड्री हो सकती थी. और उसके बाद भी एक आत्मविश्वास भरा स्ट्रोक जरूर देखने को मिला है. अभी भी 8 गेंदे पारी में शेष है. स्कोर हुआ है इस समय 21 रन. अगले मैच के टॉस के लिए आना है आई एकवीरा सावत टीम के कैप्टन और भावेश स्पोर्ट्स किरवली टीम के कैप्टन. भरपूर लॉंग रन पाहतोय आपण. गोलंदाज शुभम राऊंड द विकेटने इथे मात्र या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो. ओव्हर पिच चेंडू, चांगली फिल्डिंग पाहू शकतो आपण लॉंगॉनच्या दिशेने. अगदी चेंडूवर झेप घेतली त्या ठिकाणी आणि फलंदाजाने 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या. आणि ज्या ज्या वेळी या परिसरामध्ये या स्पर्धा असतात जे त्या त्यावेळी क्रीडा रसिकांची चांगली साथ त्या स्पर्धेला लाभत असते. परंतु एक महत्त्वाची सूचना अशी आहे की मित्रांनो, तुम्ही ही स्पर्धा आपल्या घरी बसूनच मात्र तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करा. जास्त गर्दी या मैदानावर करण्याचा प्रयत्न करू नका. स्लोअर गतीचा चेंडू, ज्या ठिकाणी चेंडू पेस केला, ओव्हर पेस चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला आणि मात्र लॉंग ऑनला हा झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. जणू असं वाटतं की सूर्याची किरण त्याच्या डोल्यावर आली असावी, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कुठलाही कारण सांगू शकणार नाही. आणि अशा रीतीने 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. शेवटचा चेंडू होता या 3ऱ्या ओव्हरमधील. परंतु आपण जर हा षटक जर पाहिला तर कुठेतरी चांगला म्हणू शकतो आपण, कारण 11 धावा इथे मात्र फलंदाजाने जोडल्या. आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद एकूण धावा पाहायला मिळतात आपल्याला स्कोर कार्डवर 25 धावा. जी हाँ, बिल्कुल सही फरमाया आपने कि आप बहाना नहीं बना सकते हो. लॉन्ग ऑन पर समीर थे, एक आसान सा कैच था वैसे देखा जाए तो, लेकिन कहीं ना कहीं पूरी तरह से गेंद उनको दिखी नहीं पहले, उस वजह से गेंद हाथों में बैठ नहीं पाई और कैच ड्रॉप. तो 3 ओवर के पश्चात स्कोर 25 रन एनके स्पोर्ट्स खांडवल टीम का 3 विकेटों के नुकसान पर. इस टूर्नामेंट में टॉस में हम एक कोल्ड ड्रिंक दे रहे हैं टॉस विनिंग कैप्टन को, और उसको स्पॉन्सर किया है मिस्टर संदीप पांडुरंग बजागे ने. उनके हम विशेष आभारी है. आर्या कोल्ड ड्रिंक्स. भरपूर चांगलं सहकार्य अजय या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर तनमन धनाने केलेलं आहे. एकूण आपण जर पाहिलं तर 34 मान्यवरांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केलेली आहे. म्हणजे यावरून आपल्याला कळते की गणेश बजागे आणि भावेश स्पोर्ट किरवली आणि या स्पर्धेवर किती प्रेम आहे. जी हाँ, और इससे इस टूर्नामेंट की भव्यता भी मालूम पड़ती है. और हर साल हम देख रहे हैं कि टूर्नामेंट का जो आयोजन होता है वो बेहतर से बेहतर होता जा रहा है. जिस तरह से ग्राउंड को सजाया गया है, बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार आलीशान वीआईपी डायज है. कमेंट्री बॉक्स भी अलग से बनाया गया है और एक बहुत ही सुंदर टॉस बॉक्स भी है. आणि मला असं वाटतं की ही स्पर्धा कधी तुला सुद्धा वाटत असेल की मी सोडावी नाहीये. ज्याप्रमाणे या स्पर्धेचं रूप पाहायला मिळतो या सत्रामध्ये, या मैदानाच्या चौफेर बाजू तुम्हाला कटआउट्स पाहायला मिळत आहेत. भरपूर संख्येने मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवतील, त्यात काही शंका नाहीये. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतो योगेशच्या बॅटमधनं. उंची जास्त आणि अंतर कमी पाहायला मिळालं आणि मिड विकेटला मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय.
2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. त्यानंतर एक संधी निर्माण झाली होती, तुम्ही फलंदाजाला धावती सुद्धा करू शकले असते. म्हणजे एका चेंडूवर 2 वेळा जीवनदान फलंदाज योगेशला इथे मात्र मिळतोय आणि 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या पुढे जाईल 27 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एकही संघाचा कर्णधार इथे मात्र टॉस बॉक्स मध्ये उपस्थित नाहीये. भाभे स्पोर्ट किरवली आणि त्या संघाला फाईट करेल आज एकविरा स्पोर्ट सावध. इस बार दिशा इन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा. 40 रनों की जो मैंने बात की थी वो रन्स बन सकते हैं. अभी भी 5 गेंदें बची हुई है. स्कोर इस समय 28 पर पहुंच चुका है. 5 गेंदों में 12 रन बनाने के लिए प्रयास करना होगा बल्लेबाजों को. 40 रन यदि बनते हैं तो एक अच्छा मैच बन सकता है. एनके स्पोर्ट्स खांडवल के पास भी अच्छे गेंदबाज है. इस बार बैकफुट पर जाकर पुल किया है, खूबसूरती के साथ खेला हुआ स्ट्रोक. फील्डर है डीप में, रोका किसी तरह से, बाउंड्री होने नहीं दी और इसी बीच 2 रन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मोठे फटके योगेश या स्लॉग षटकामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सीमारेषा तो ओलांडू शकत नाही. परंतु प्रत्येक चेंडूवर तुम्हाला दुहेरी धाव पाहायला मिळते की कुठेतरी आपण चांगलं म्हणू शकतो. धावसंख्या 30, एक सन्मानजनक धावसंख्या जी आपण म्हणू शकतो. अजून काही 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावामध्ये. पंताचा नो बॉलचा इशारा, जबरदस्त चाबुक शॉट. लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून जातो. एकदम आमच्या मुख्य बासपिटाला सलामी देणारा हा बिग हिट षटकार. ये सोन्याला भाव. प्रवीण ने बहुत बड़ी गलती की है. एक तो नो बॉल भी की और ये गेंद भी कमजोर थी, लेकिन क्या शानदार स्ट्रोक पर से स्ट्रेट डाउन द ग्राउंड. ये शानदार छक्का निकलता हुआ योगेश के बल्ले से. उनको जो जीवन दान मिले हैं उसका भरपूर फायदा उठाते हुए और अब स्कोर देखिए 37 पर पहुंच चुका है. अगली गेंद फ्री हिट है. अब 45-50 की तरफ भी देख सकते हैं बैट्समैन. और ये स्लॉट में है, भेज दिया उसको दूसरे प्लॉट में. चरण और सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या नगरीन. सावरी देवाच्या नक्कीच मी म्हटलं की योगेश या सत्रामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे आणि तो दाखवतोय. पहा मित्रांनो, एखादा खेळाडू तुम्ही जर जीवनदान दिलं आणि तर तो फलंदाज कशाने त्याचा फायदा उचलतोय. वैयक्तिक 24 धावांवर खेळतो. त्याच्या बॅटमधून आपल्याला आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले आणि आतापर्यंत षटकारांच्या हॅट्रिकवर सुद्धा मात्र तो आहे. कारण बॅक टू बॅक 2 षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले आणि धावसंख्या आता मात्र पाहता पाहता 40+ पाहतोय आपण. 43 धावा. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय मिडविकेटच्या दिशेने. खेळाडू त्या ठिकाणी सज्ज आहेत, परंतु काय झेल तिथे मात्र समाप्त केलाय. अतिशय सुंदर झेल, स्वतःला झोकून दिलं त्या ठिकाणी आणि कौतुक करावं तेवढं कमी. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल योगेश. सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या नगरीन. सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या गावन. कमाल का कैच लपका है वहां पर समीर ने. ये वही समीर है योगेश जिन्होंने लॉन्ग ऑन पर कैच ड्रॉप किया था और आपने कहा था कि बहानीबाजी चलेगी नहीं, लेकिन इस दफा बहुत मुश्किल अवसर था, डाइव लगाकर कैच लिया है डीप मिड विकेट पर. तो इसी से पता चलता है कि वो अच्छे फील्डर है. भले एक कैच ड्रॉप हुआ है लेकिन कभी कभी हो जाता है, अच्छे खिलाड़ियों के हाथों से भी कैच ड्रॉप होते हैं. हालांकि गेंदबाज जो है प्रवीण काफी महंगे साबित हुए हैं. 4 गेंदों में 18 रन खर्च किए उन्होंने. योगेश ने अच्छी बल्लेबाजी की, 24 रन बनाकर आउट हुए. नए बैटर सौरभ आए हैं. स्ट्राइक इस समय दीपेश के पास, लेग स्टंप के बाहर है. अतिरिक्त रन मिलेगा. अभी भी 2 गेंदें बची हुई है पारी में. स्कोर आगे बढ़ता हुआ एनके स्पोर्ट्स खांडवल टीम का 44 रन 4 विकेटों के नुकसान पर. योगेशच्या बॅटिंग नंतर कुठेतरी मात्र खेळाडू कक्षामध्ये आपल्याला थोडस स्मित हास्य फार मिळाले. कारण एक फायटिंग स्कोर मात्र या संघाने आता उभा केलाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि त्यामुळे पाहतोय चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाही, परंतु एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. पंचांचा बायचा इशारा. अवांतर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि अवांतर धावेने आता मात्र धावसंख्या पोहोचेल 45. 45 या आकड्यावर. 2 ओवर के बाद स्थिति काफी नाजुक हो गई थी एनके स्पोर्ट्स खांडवल टीम की. मात्र 14 रन बने थे और 3 खिलाड़ी भी आउट हो चुके थे. टॉप ऑर्डर पूरी तरह से फ्लॉप रहा था.
लेकिन मिडिल ऑर्डर ने अच्छा काम किया है, खासतौर पर योगेश ने। आखिरी गेंद बल्ले के अंदर लगी है, आउटफील्ड में खेलने में कामयाब। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी तैनात है, दूसरे के लिए पलट चुके हैं और अच्छी दौड़ विकेटों के बीच में। तीसरा रन भी शायद लेना चाहते हैं लेकिन मौका नहीं है। तो 2 रन अंतिम गेंद पर पारी खत्म होती हुई एनके स्पोर्ट्स खांडवल टीम की। टॉस जीतकर उन्होंने पहले बल्लेबाजी की है और 4 ओवर्स में बनाए हैं कुल मिलाकर 47 रन, जो कि एक निश्चित रूप से अच्छा टोटल। अच्छी रिकवरी की है एनके स्पोर्ट्स खांडवल के बल्लेबाजों ने और नानकर स्पोर्ट्स नानकर टीम के सामने 48 रनों का लक्ष्य रखा गया है इस मैच को जीतने के लिए। आइए अब चलते हैं आज के तीसरे मैच की टॉस की तरफ। खेलने वाली टीमें हैं होस्ट टीम इस टूर्नामेंट के आयोजक भवेश स्पोर्ट्स किरवली और आई एकवीरा सावध। तर आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी मित्रांनो करणार आहोत। संघ आहेत आयोजक संघ भावेशपट किरवली आणि आई एकविराजपट सावध। आणि मी विनंती करतो या ग्रामपंचायत इताडे किरवलीचे विद्यमान सदस्य सन्माननीय काशीनाथजी बजागे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत। जबरदस्त वातावरण पाहतोय आपण, अतिशय जबरदस्त या ठिकाणी ही क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर मिस्टर अविनाशजी चोरगे यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत। आकर्षक नाणं या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एका बाजूला आहे सावरदेव चषक आणि दुसरीकडे पाहू शकता या स्पर्धेचे आयोजक करतात भावेशपट किरवली। असं तुम्हाला नामांकन मात्र या ठिकाणी करायचं आहे। 4 षटकांची ही मॅच। तर सभासद कॅप्टन कॉल देत आहेत। भावेशपट किरवलीची मागणी केली परंतु सावरदेव प्रसन्न इथे मात्र झालेला आहे, तो म्हणजे भावेशपट किरवली संघाला। टॉस लागला आहे भावेशपट किरवली संघाच्या बाजूने आणि अविनाशजी चोरगे यांच्या शुभ हस्ते आपण विनिंग टॉस कॅप्टनला शीतपेय देत आहोत। मान्यवरांचा आभार। विनंती असेल की पुन्हा आपण जाऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं मी आभार व्यक्त करतो कारण आमच्या समिती तुम्ही जोडले गेले। तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। थोडेसे सभासदांचे कॅप्टन लास्ट आहेत परंतु एक शेवटचा प्रश्न तुला विचारेन, ज्याप्रमाणे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे भावेशपट किरवली आणि गणेशजी बजागे यांनी, कसं वाटलं तुला? खूप चांगलं आयोजन आहे। आणि ही स्पर्धा तुम्ही शेवटपर्यंत एन्जॉय करणार? हा नक्कीच। तर नक्की तुला खूप साऱ्या शुभेच्छा। बजागे तुम्हाला निर्णय घालवायचा आहे आमच्यापर्यंत? क्षेत्रक्षण ओके, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। टॉस जिंकला या भावेशपट किरवली संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ओटी कॉम्बॉक्स तिथे सज्ज आहेत माझे प्रम मित्र अजय घरत। थैंक यू सो मच योगी। सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत जय सावरदेव कप 2022 में भवेश स्पोर्ट्स किरवली और गणेश बजागे साहब की ओर से। खेल की तरफ चलते हैं। आज का दूसरा ये मैच, पहला ही दिन है टूर्नामेंट का। नानकर स्पोर्ट्स नानकर और एनके स्पोर्ट्स खांडवल के बीच में यह मुकाबला। खांडवल टीम की पारी समाप्त हुई है। 48 रनों का लक्ष्य उन्होंने रखा है। ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे मैच को जीतने के लिए नानकर स्पोर्ट्स नानकर टीम को। खेलने वाली सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि ज़्यादा समय बर्बाद ना करें, थोड़ा स्पीड अप करना है आपको खेल को। प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं नानकर स्पोर्ट्स नानकर टीम की ओर से। यतीन के पास स्ट्राइक, बल्कि समीर है। समीर के लिए ये गेंद थी, इनसाइड एज लगा है और लॉन्ग स्टॉप रीजन में से गेंद निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर। पहली गेंद पर किस्मत वाले 4 रन। स्वीप करना चाहते थे बैट्समैन, जहां खेलना चाहते थे वहां खेल तो नहीं पाए, लेकिन कहीं ना कहीं जिस चीज के लिए वो खेलना चाहते थे वो चीज हो गई है। नतीजा वही जो बल्लेबाज चाहते थे, 4 रन। क्रिकेट के खेल में किस्मत का साथ मिलना भी बहुत जरूरी कई बार। समीर और ऋतिक ये 2 सलामी बल्लेबाज है। गेंदबाजी कर रहे योगेश। इस बार बल्ले का बाहरी किनारा लगा है, पहले अंदरूनी किनारा और अब बाहरी किनारा। हालांकि स्लिप में कोई खिलाड़ी नहीं है, शॉर्ट थर्डमैन के खिलाड़ी गेंद पर आए तब तक 1 रन लेने का मौका। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के। एक अच्छा टारगेट सेट किया गया है एनके स्पोर्ट्स खांडवल टीम द्वारा। बॉलर्स अच्छी गेंदबाजी करेंगे तो जरूर एनके स्पोर्ट्स खांडवल टीम ये मैच जीत सकती है, लेकिन नानकर स्पोर्ट्स नानकर टीम की जो बल्लेबाज है, खासतौर पर पहले 3-4 बल्लेबाज काफ़ी खतरनाक है।
युवा खिलाड़ी जरूर है, लेकिन अच्छे स्ट्रोक प्लेयर्स है। हवा में खेला था, स्क्वायर लेग को क्लियर करते हुए बहुत अच्छा स्ट्रोक, 4 रन। माध्यमातून पाहिलं आपण दोन्ही फलंदाजाने मात्र सावकाराने आपलं खातं उघडलं. आता मात्र थोडा बॅकफुटला गेला, इनफिटच्या डोक्यावर मात्र फटका काढण्याचा प्रयत्न करतोय. आउटफील्ड थोडी त्या ठिकाणी पाहिली तर स्लो आहे आणि त्याचमुळे पाहतो की जो परतो चेंडूला उत्तम फेक करतील तोपर्यंत फलंदाजाने 3 धावा पूर्ण केल्या. म्हणजे आपण नानकर संघाचा विचार केला तर हा नव्याने संघाची बांधणी केलेली आहे आणि सर्व खेळाडू पण जर पाहिले तर यंग स्टार आहेत, परंतु युनिटी खूप छान आहे यांच्याकडे. मी 2-3 स्पर्धेमध्ये हा संघ खेळताना पाहिलेला आहे. जिद्द आणि स्वतःवर विश्वास भरपूर आहे आणि त्याचमुळे पाहतो की या सत्रामध्ये हा संघ चांगली कामगिरी करत आलेला आहे. और युवा खिलाड़ियों की एक खास बात होती है कि वो एक अतिरिक्त ऊर्जा लेकर आते हैं कभी भी खेल में। नानकर स्पोर्ट्स नानकर के खिलाड़ी वो ऊर्जा दिखाते हुए मैदान में बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में अच्छे शॉट्स भी खेले जा रहे हैं। अगली गेंद सामना करेंगे समीर, लेकिन गेंदबाज अपने स्टेप्स में चूक गए हैं, थोड़े महंगे साबित होते हुए पहले ओवर में गेंदबाज योगेश। इसे बीच किरौली ग्राम पंचायत के सदस्य मिस्टर राकेश दिगाड़कर, इनका यहाँ पर शुभागमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत। आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आकर विराजमान होना है। आणि त्यांच्या समेत विजय घरत सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर इथे मात्र पाहता पाहता 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांकडे. तब्बल 14 धावा स्कोअर कार्डवर टार्गेट आहे. आपण जर विचार केला तर 48 धावांचं आणि ते टार्गेटनुसार मात्र या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप आहे या दोघांमध्ये पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये. जी हाँ, और गेंद के मेरिट पर भी बल्लेबाजी आणि शेवटचा चेंडू आपण जर पाहिला तर चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली. डॉट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा रीतीने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र समाप्त होतोय. 14 धावा बिनगडी बाद. यानंतर टॉस जिंकला या मित्रांनो भावेश्वर किरवली संघाने. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजी स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे आई एकविराजपूर सावंत संघाला. आपण अनुभवता मित्रांनो भावेश्वर किरवली आणि गणेश बजागे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सावरीदेव चषकाचा तुम्ही आनंद घेत आहात. अतिशय भव्य आणि दिव्य ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. जय भोलेनाथ क्रीडानगरी अमनेपाडा इथून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळू शकेल. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या स्मार्टफोनवर तुम्ही ही स्पर्धा घरी बसूनच मात्र मित्रांनो एन्जॉय करा. मैदानावर जास्त गर्दी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण अजूनही कोविडचं संकट टाळलेलं नाही आहे आणि त्याचमुळे तुम्हाला मी विनंती करतोय की कोविडपासून जर वाचायचं असेल तर गर्दी कमी करा आणि आपल्या घरी सुखाने राहा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावर. उर्वरित 3 षटकांमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. गडी बाद करावे लागतील येथे गोलंदाजांना. NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला निश्चितच कमबॅक करावं लागणार आहे या मॅचमध्ये, कारण पहिल्या षटकाचा खेळ कुठेतरी फलंदाजांच्या बाजूने राहिलाय. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सागर. खरं तर खांडवळ संघाकडे थोडा जास्त अनुभव आहे आपण पाहायला गेलो तर. सुरेख बॉल आणि बेल खाली पडली आहे. फलंदाज बाद. फलंदाजाचं काम तमाम. हलकाचा किस इथे मात्र चेंडूने स्टनला केला आणि त्याच नंतर पाहतो की डाबल स्टिकवर जी बेल होती ती मात्र खाली पडली आणि मात्र पहिला धक्का नानकर संघाला लागत असताना फलंदाज बाद होईल ऋतिक, ज्यांनी एक चौकारे साईने 7 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि सुरुवात चांगली पाहायला मिळाली या दुसऱ्या षटकामध्ये सागरच्या माध्यमातून. येस, खूप चांगल्या शब्दाचा वापर तुम्ही केला योगेश. असं नाहीये त्याचा तुम्ही अर्थ दुसरा कुठला काढू नका. नाही, आपण फक्त क्रिकेटच्या दृष्टीने पाहणार आहोत. क्रिकेटिंग मिनिंगच आपण घेणार आहोत. या स्पर्धेसाठी अनेक दाते आम्हाला लाभलेले आहेत. त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. जशी जशी वेळ मिळेल तशी तशी नावे आम्ही क्रिकेट रसिकांपर्यंत जरूर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. यावेळेस बॉल हवेत आहे. एक चांगला फटका. फिल्डर थोडा दूरवर आहे.
डीप स्क्वेअर लेग क्षेत्रातून फिल्डर बॉलवर येतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते बॅट्समनला. एक चांगली लढत ही होईल असं वाटतंय. ज्या पद्धतीनं सामना पुढे चाललाय, पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, मात्र या षटकामध्ये गोलंदाजीला चांगला प्रारंभ केलाय गोलंदाज सागरनं. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर आली सिंगल. धावसंख्या झाली 15. समीकरण 16 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 33 धावांची आवश्यकता नांदकर स्पोर्ट्स नांदकर टीमला. सागरनं बॅटिंगमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं योगदान दिलं नाही, परंतु बॉलिंगमध्ये मात्र चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. फटका खूपच छान पाहायला मिळतोय. दोन फलंदाजाच्या दोन शत्रक्षाच्या मधून चेंडू मात्र काढला जातोय आणि निघून जाईल मिडुकीच्या दिशेने. एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी हा चौकार. प्लेसमेंट पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं प्लेसमेंट फार छान होतं आणि त्यामुळेच हा चौकार प्राप्त करू शकलाय फलंदाज समीर. त्याचा हा दुसरा चौकार आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डीप मिड विकेटला देखील खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे आणि असं असताना 2 खेळाडूंच्या मधून बॉल काढलाय. जसा सुईमधून धागा ओला जातो तसाच बॉल 2 खेळाडूंच्या मधून काढलाय बॅट्समन समीरनं. अतिशय देखणा हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. 19, एक गडी बाद. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. फलंदाज जतीन आणि समीर हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. स्लोअर गतीचा चेंडू, चेंडू पेस पाहायला आपल्याला. सरळ बॅट लॉफ करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. फेकी सुद्धा तेवढी दमदार पाहायला मिळते, परंतु काय वेग पाहायला आपल्याला. यंगस्टार आहेत, तुम्हाला अशा प्रकारच्या धावा या मैदानावर नक्कीच पाहायला मिळू शकतील. एक धाव तिथे 2 धावा कन्वर्ट केल्या, 2 धावा 3 मध्ये कन्वर्ट करू शकतील. अशा प्रकारची ऊर्जा या खेळाडूंमध्ये मात्र भरलेली आहे आणि धावफलक आता मात्र पाहायला मिळतोय ते म्हणजे 21. खूप सेन्सिबल फलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली होते. यावेळेस शफल होऊन खूप चांगला फटका हुक केलाय. बॉल शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय. डीप फाईन लेग सीमारी छप्पार. दणदणीत चौकार. बनवला जे त्या ठिकाणी बॅट्समनने तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगोदरच शफल झाले होते, डाव्या स्टिकवर चेंडू पडलेला थोडंसं स्विंग झालं होतं आणि त्याचा मात्र फायदा उचलला. आता मात्र बॅकफुटला गेले होते. इनफिल्डला मात्र या ठिकाणी क्रॉस करण्याचा प्रयत्न केला, परंतु सागर सुद्धा तेवढाच चतुर गोलंदाज आहे आणि शेवटचा चेंडू मात्र इथे डॉट पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 25 धाबा स्कोर कार्डवर, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 23 धाब्यांची गरज. चांगल्या स्थितीमध्ये आपण नांदकर संघाला या ठिकाणी पाहतोय. निश्चितच. मात्र हा सामना पूर्णपणे खांडवळ संघाच्या हातातून देखील निसटलेला नाही, कारण अजूनही त्यांचे चांगले गोलंदाज यायचे बाकी आहेत. विवेकच्या हातात आता बॉल दिसतोय आणि त्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. तो अनुभव त्याने जर पणाला लावला योग्य पद्धतीनं तर निश्चितच शेवटच्या षटकामध्ये फार जास्त प्रेशर असणार आहे फलंदाजांवर. सध्या तरी सामना दोलायमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे. क्या बात आहे. आज विजय घरात क्रिकेट जर्सीमध्ये आहे. तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय. परंतु आज जो टच मध्ये गोलंदाज आहे अजय सुजितची मात्र कुठेतरी अनुपस्थिती भासते की काय. इनकेस पण खानवार संघाला काय उपसरपंच चषकामध्ये कामगिरी केली होती सुजितने, परंतु तो आज या मैदानावर नाही पाहायला मिळत. काही कानासुद्धा उपस्थित नाही, परंतु विवेक पाटीलला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. कारण विवेक पाटीलने मात्र पाहिले तर घाटघाटका पाणी पियाय, भरपूर नॉलेज आहे, त्याच्याकडे अनुभव आहे, परंतु अनुभव मात्र झोकावा लागेल. जर या ओव्हरमध्ये विवेक पाटील जास्त धाबा खर्च केला तर मात्र हा सामना नांदकर संघाच्या बाजूने आपल्याला झुकताना पाहायला मिळेल. परंतु 10 पेक्षा जर कमी धाबा या ओव्हरमध्ये जर खर्च केल्या तर मात्र हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला रफ अँड टफ नक्कीच पाहायला मिळू शकतो. या राऊंड विकेटने आले, पहिल्याच्या फ्लायटेड डिलिव्हरी, हे वैशिष्ट्य आहे विवेक पाटीलचं. फलंदाजाला मात्र लालच देत असतो आणि त्या लालचमध्ये कधी कधी फलंदाज आपल्याला बीट होताना पाहायला मिळत असतात. त्याचा प्रमुख अस्त्र आहे. अगदी योग्य उल्लेख केला तुम्ही. जास्त वेग नाहीये विवेककडे, मात्र चाणाक्ष पद्धतीनं तो चेंडू हाताळू शकतो. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. चेंडू वळवण्याची क्षमता आहे. यावेळेस हुक केलाय बॉल. भरपूर काळ चेंडू हवेत आहे आणि फिल्डर पासून दूर बॉल 1 टप्पा घेऊन 2 टप्पे घेऊन निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. पाहायला मिळाले आणि 4 धावा इथे मात्र
आपल्याला या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाल्या. पावलांचा वापर करून फलंदाजाला समजलं की हा फॅटेड डिलिव्हरी आहे. फुलटॉस बनवला आणि चेंडू फेकून दिला लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला. फलंदाजाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. यतीनचं काय जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळालेला आहे. पावलांचा वापर केला फ्रंट फुटवर येत असताना खूप चांगला फटका, काहीसा हेलिकॉप्टर स्ट्रोकचा अंदाज देखील पाहायला मिळाला आणि अगदी मिडल ऑफ द बॅट हा बॉल घेतला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मार्वलस हिट फॉर 6. चेंडूला मात्र खाली सुद्धा पडून दिलं नाहीये. हवेत होता चेंडू आणि हवेतूनच मात्र चेंडू उचललं. म्हणजे जेवढा चतुर गोलंदाज विवेक पाटील चतुर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो त्यापेक्षा चतुर फलंदाज इथे मात्र पाहायला मिळाला. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग करतोय. 35 धावा स्कोर कार्डवर आणि आता मात्र विजयासाठी 9 चेंडू शिल्लक आहेत आणि फक्त 13 धाब्यांची गरज. हा असं वाटते की आता मात्र हा सामना कुठेतरी दूर निघताना एनके स्पोर्ट खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून. हो निश्चितच, कारण पारडं भरपूर जड झालेलं आहे नानकर स्पोर्ट्स नानकर संघाचं. खूप चांगली पार्टनरशिप येथे बनवत आहेत दोन्ही फलंदाज. 14 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला होता. 21 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप झाली आहे. क्विकर डिलिव्हरी अपील जरूर केलं जाते, मात्र निश्चितच ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल होता. अपील फेटाळले पंचांनी. लेग बायचा इशारा. 1 धाव आली या बॉलवर. धावा येणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवर धावा जमा करण्याचा इथे प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा विवेकने खर्च केल्यात. धावसंख्या आता मात्र 36 वर जाऊन पोहोचली. 8 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल आहे. यावेळेस एक मोठा फटका. बॉल वाऱ्याच्या लाटांवर स्वार होऊन डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. त्या खराब चेंडूवर मात्र चांगला समाचार उचलला तो म्हणजे फलंदाज समीरने. धावसंख्या पाहता पाहता भरपूर वेगाने आता मात्र पुढे जाताना आपल्या बालमध्ये म्हणजे 42 धाबा स्कोर कार्डवर. फक्त 6 धाब्यांची गरज. पहा पुन्हा त्या सफल झाले आणि मात्र चांगला हुकच्या अंदाजामध्ये फटका मात्र चेंडू पाठवला. या ठिकाणी डीप फाईन लीगच्या दिशेने भरपूर वेगाने चेंडू निघून जातोय. सीमारेषा चिडतोय, फाडतोय आणि अजून एका ओव्हरमध्ये 4 धावा फलंदाज समीर जोडतोय. स्कोर आर लेव्हल आणि 46 धावा. आता मात्र विजयासाठी फक्त 2 धाब्यांची आवश्यकता आहे. म्हणजे हे षटक पाहिलं तर असं वाटलं की विवेक पाटील सकाळच्या सत्रामध्ये डी मार्टमध्ये गेला असावा आणि तिथे मात्र त्यांनी भरपूर शॉपिंग केली असं हा षटक पाहायला मिळतोय. तब्बल 21 धावा त्यांनी आपल्या एका षटकामध्ये खर्च केल्या. अनुभव तर भरपूर होता, मात्र धावा देखील भरपूर खर्च केल्या विवेकनं. 21 धावा तब्बल त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि आता सहज सोपं समीकरण आहे. अगदी ABCD प्रमाणे सहज सोपं समीकरण नानकर स्पोर्ट्स नानकर टीमच्या फलंदाजांसमोर आहे. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. येथे फक्त अनुभव असून काम होणार नाहीये. ऍप्लिकेशन तुमचं फार महत्वाचं आहे. चांगले चेंडू टाकण्याची गरज होती. पहिला बॉल चांगला टाकला होता, मात्र त्यानंतर इथे फलंदाजांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी विवेकला अजिबात सेटल होऊ दिलं नाही. पावलांचा चांगला वापर केला, क्रीजचा चांगला वापर केला आणि चांगले फटके त्यांनी खेळलेत. म्हणजे विदाउट प्रॅक्टिस तुम्ही जी असेल आणि तुम्ही जर डायरेक्टली एखाद्या मॅचमध्ये खेळण्यासाठी येत असाल तर मात्र तुम्हाला असंच भृदंड मात्र भोगावं लागेल. कारण नियमितपणे मात्र या ठिकाणी विवेक पाटीलची प्रॅक्टिस नसते आणि त्याचमुळे मात्र त्यांनी भरपूर धाबा खर्च केला. फटका तर खूपच छान पाहिला. लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव कंप्लीट केली आणि मात्र मॅच फिनिश. भरपूर चांगल्या पद्धतीने मात्र हा सामना जिंकला नानकर स्पोर्ट नानकर संघाने. अभिनंदन नानकर संघ आणि हार्ड लक एनके स्पोर्ट खांडवल आणि हार्ड लक विवेक शेठ पाटील. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. लगेच आपण सामनावीर खेळाडूकडे वळणार आहोत. नानकर स्पोर्ट्स नानकर संघाचे पुन्हा एकदा मी अभिनंदन इथे करतोय. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून एनके स्पोर्ट्स खांडवल संघाचं देखील आम्ही कौतुक करतोय आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. विवेक पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू 2 दावेदार होते. एक होते समीर आणि दुसरे होते यतीन. मात्र येथे यतीन यांची निवड करण्यात आलेली आहे कारण अष्टपैलू कामगिरी केली आहे. 3 धावा देत 2 गडी बाद केले. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि त्यानंतर